या महसुली वर्षामध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याबाबत शासन निर्णय दिनांक 20 मे 2025 नुसार आज दिनांक 14/7/2025 रोजी मंडल भाग नारायणगाव मधील समाविष्ट असणाऱ्या सर्व गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आज आपण इथे शिबिर आयोजित केले आहे। या शिबिरासाठी निवासी नायब तहसीलदार केदारी साहेब, नारायणगाव चे प्रथम नागरिक, नारायणगाव नगरीचे प्रथम नागरिक योगेश भाऊ पाटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मंडल भाग नारायणगाव मधील गावांमधील आलेले सर्व पोलीस पाटील, रेशनिंग दुकानदार, माझे महसूल मंडल मध्ये कार्यरत असणारे सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि उपस्थित सर्व गावांमधील खातेदार आणि शासकीय कामांसाठी जोडले गेलेले इतर लोक यांचं मी मंडल अधिकारी शीतल गर्जे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी वेळोवेळी विविध शासन निर्णय घेतले जातात, विविध योजना राबवल्या जातात। त्यालाच अनुसरून या महाराजस्व अभियानामध्ये जो शासन निर्णय पारित झालेला आहे त्या शासन निर्णयाला अधीन राहून आज आपण इथे हे शिबिर आयोजित केलेले आहे। हे शिबिर आयोजित करण्यासाठी अतिशय कमी वेळामध्ये आम्ही हे शिबिर आयोजित केले, परंतु या शासन निर्णयाला अधीन राहून आपल्याकडे यापूर्वीच एक योजनेला अनुसरून शिबिर आयोजित केलं होतं। जसं की रेशनिंग संदर्भामध्ये ई-KYC असेल, मयत लोकांची नावं कमी करणं असेल, रेशनिंग कार्ड धारकांची नावं त्यामध्ये ॲड करणं असेल, कमी करणं असेल, तसेच आपण जे स्मार्ट कार्ड देणार आहोत, जे रेशनिंग कार्डला जे स्मार्ट कार्ड देणार आहोत त्यासाठी फेब्रुवारीमध्येच आपल्याकडे कॅम्प आयोजित करण्यात आला होता। या एकाच विषयासाठी एक सेपरेट कॅम्प आपल्याकडे आयोजित केला होता आणि त्या कॅम्पला आपल्या सर्व मंडल भागातील सर्व गावांनी अतिशय भरघोस प्रतिसाद दिलेला होता। या शासन निर्णयानुसार 1 महिन्याच्या आतमध्ये जे महसुली काम केलं जातं, जे फेरफार घातले जातात विविध नोंदींसंदर्भातले, ते 1 महिन्याच्या आतमध्ये निर्गत करण्यासंदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत। मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की या कामासाठी स्वतः कलेक्टर साहेब लक्ष घालत आहेत। या कामाचा आमचा आढावा होतो, दर दिवसाड म्हटलं तरी हरकत नाही, सगळ्या गोष्टी ऑनलाईन दिसत आहेत आणि कलेक्टर साहेब असा आढावा घेतात की मागे प्रत्येक तालुक्यामध्ये कोण 2 मंडल अधिकारी मागे आहेत, कोण 2 तलाठी मागे आहेत, तर त्यांना स्वतः कलेक्टर ऑफिसला बोलून आढावा घेतला जातो। हा झाला शासन निर्णयाचा आम्हा सर्वांवर असणारा परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हा शासन निर्णय जरी झाला असला तरी आपल्याकडे काम पेंडिंग नाही। त्यामुळे वेळोवेळी ह्या शासन निर्णयामध्ये दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की जिवंत सातबाराला अनुसरून ज्या वारस नोंदी राहिलेल्या आहेत, चुकून राहिलेल्या असतात, काही लोकांना अज्ञानाने राहिलेल्या असतात, तर या वारस नोंदी करण्यासंदर्भामध्ये मार्गदर्शक सूचना आपल्याकडे प्राप्त झालेल्या होत्या। त्याला अनुसरून आपल्या मंडल भाग नारायणगावमध्ये सर्व जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत दिलेल्या आकडेवारीनुसार सर्व नोंदी झालेल्या आहेत। त्याचं वेळोवेळी फेरफार आणि सातबारा संबंधित लोकांना दिलेले आहेत। जिवंत सातबारा ही मोहिमेमध्ये मुळातच आपल्याकडे लोक वारस नोंदी ठेवतच नाहीत, कारण आपण अतिशय प्रगतशील शेतकऱ्यांच्या भागामध्ये काम करतो आणि विविध कामांसाठी लोकांना सातबारा आवश्यक असतात। आपली लोक सातबाराच्या बाबतीत अतिशय जागरूक आहेत, त्यामुळे आपल्याकडे मुळातच वारस नोंदी या पेंडिंग नाही आहेत। त्यामुळे त्या योजनेला सुद्धा आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। यामध्ये ई-चावडी असेल, ई-हक्क असेल, ह्या ज्या काही ऑनलाईन दप्तर आता आपलं झालेलं आहे तर त्याला अनुसरून ह्या सर्व योजना आहेत। पीक पाहणी स्वतः आता शेतकरी करत आहेत। ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी ही योजना आली तर अतिशय लोकांना होतं की आता मग तुम्ही काय काम करणार, जर आम्हीच सगळं करायचं तर तुम्ही काय काम करणार, हा पहिला प्रश्न होता। परंतु आता लोकांना ते सगळं अंगी पडलं आहे, त्यांच्या हे सगळं वळण पडलं आहे
तर आता स्वतः पीक पाहणी लोक करत आहेत, परंतु अजूनही काही राहिले असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे मदतनीस आहेत. आमचे तलाठी त्यांना शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. या शिबिराच्या माध्यमातून सलोखा योजनेविषयीची माहिती मी आपणास देऊ इच्छिते. सलोखा योजना ज्यामध्ये जे 2 शेतकरी असतात किंवा भाऊ असतात, पूर्वी वाटप झालेलं असतं, परंतु मी जिथे राहते आहे ते क्षेत्र माझ्या भावाच्या नावावर असतं, माझा भाऊ जिथं राहतो आहे ते क्षेत्र माझ्या नावावर असतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर अदलाबदल लेख करायचं म्हटलं किंवा खरेदी खत करून द्यायचं एकमेकांना म्हटलं तर त्याला स्टॅम्प ड्युटी जात होती. परंतु आता सलोखा योजनेमध्ये शासन निर्णय असा सांगतो की 15 वर्षापासून जर तुमची वहिवाट असेल तर तिथं तुम्ही तलाठी आणि मंडलाधिकारी यांचा संयुक्त पंचनामा आहे, तो संयुक्त पंचनामा करून आम्ही सलोखा योजनेचा फॉर्म भरून देतो. तो सगळ्यांना ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही सब रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन अदलाबदल लेख करू शकता. यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी लागत नाही. ह्या योजनेचा मात्र अजून पाहिजे तेवढी प्रसिद्धी झालेली नाही, तर आपल्या मार्फत मी आपणास सांगू इच्छिते की ह्या योजनेची जास्तीत जास्त प्रसिद्धी द्या. अशा प्रकारच्या बऱ्याच अजून कामं राहिलेली आहेत, तर सलोखा योजनेची मात्र आपण प्रसिद्धी दिली पाहिजे. आणि सगळ्याचा आवडतीचा विषय म्हणजे गाव नकाशाप्रमाणे रस्ते खुले करणे. याविषयी मी जास्त काही न बोलता भाऊंना काहीतरी विनंती करायची आहे. केदारी साहेब आपणाकडे, भाऊ आपल्या कानावर तो विषय घालतीलच, परंतु जे काही शैक्षणिक दाखले वगैरे जे आहेत ते आपण रेग्युलर देतो सर्व गावांमध्ये. मी स्वतः दररोज ऑफिसला शासकीय वेळेनुसार उपलब्ध असतो आम्ही, त्यामुळे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे शासकीय दाखले वगैरे पेंडिंग राहत नाही. आणि मी आपणा सर्वांना या माध्यमातून सांगू इच्छिते की आज जरी आपल्याकडं प्रतिसाद कमी दिसत असला साहेब, तर त्याचं मूळ कारण असं आहे की आपल्याकडची कामं ही सातत्याने होत आहेत, वेळेवर होत आहेत. त्यामुळे जरी काही कामं राहिली असतील, कुणाची कामं पेंडिंग असतील तर त्यांना सांगा. ग्राम महसूल अधिकारी अथवा माझ्याशी संबंधित काही कामं असतील तर त्यांनी कार्यालयात येऊन वेळोवेळी संपर्क करणं आवश्यक आहे. यानंतर मी भाऊंना विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करा. महाराजस्व अभियान अंतर्गत शिबिराच्या आजच्या उद्घाटनाप्रसंगी नायब तहसीलदार साहेब असतील, त्याचबरोबर संतोष दादा असतील, लगत्री मॅडम असतील, हरिपाई आहेत, हेमंत भाऊ आहेत, गणेश भाऊ आहेत, बाळा भाऊ आहेत आणि आपण सगळे जमलेले मान्यवर मंडळी. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की नारायणगाव मंडल अधिकाऱ्यांचं काम मी जेव्हा पाहतोय, म्हणजे मॅडम जसं सांगितलं की उपलब्ध असतात, खरोखर उपलब्ध ते आपल्या सगळ्यांसाठी असतात. आणि हे मी अनेक वेळा स्वतः जातीने बराच वेळा फोन केल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून जी काही कामं असतील ती लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न असतो. त्या माध्यमातून खरं तर मॅडमचं अभिनंदन करत असताना मी खरं तर जिव्हाळ्याच्याच विषयावर बोलतो साहेब. बाकी हे सगळे विषय मी साहेबांना आत्ता तेच म्हटलं की साहेब, काही लोक जरी चांगली असली तरी बी महसूल विषयी मात्र प्रचंड अधिकाऱ्यांमध्ये सर्वसामान्य लोकांच्या कामाविषयी अनास्था दिसते, हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगू शकतो. कारण एका कामाला कितीतरी वेळा हेलपाटे मारावे लागतात, कितीतरी वेळा फेऱ्या मारून सुद्धा ते काम होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती आपल्याला बदलण्यासाठी तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला तरच निश्चित स्वरूपात ती बदलणार आहे. कारण सर्वसामान्य लोकांची कामं सहजपणे उपलब्ध व्हावी, सहजपणे व्हावी, यासाठी आपण खरं तर काम केलं पाहिजे. कारण त्यांचा वेळ, त्यांचे पैसे, जुन्नरला जायचा याचा विषय हा खरोखर अडचणीचा विषय आहे. आणि त्या माध्यमातून सर विनंती तुम्हाला आहे की आपण आपल्या पातळीवर आपल्या अधिकारामध्ये, जसं आत्ता कलेक्टर साहेबांनी सांगितलं, मॅडम म्हटल्या की आमच्याकडं कलेक्टर साहेबांनी आढावा घ्यायचा ठरवल्यानंतर यंत्रणेमध्ये गतिमानता आली आणि फॅक्ट आहे ती. खरं तर अधिकाऱ्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर निश्चित स्वरूपात त्यामध्ये बदल होऊ शकतो, बदल घडू शकतो आणि त्या माध्यमातून काम खरं तर व्हायला पाहिजे. मी आता शेतकऱ्यांचा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न
एका रस्त्यासाठी मी कलेक्टरची ऑर्डर होऊन सुद्धा अजून तो रस्ता झालेला नाही. आमच्या कोलेमायातला रस्ता आहे म्हणजे फॅक्ट आहे. आणि मग अशा वेळेस काय होतं, मग शासनावरचा अधिकाऱ्यांवरचा विश्वास राहत नाही, उडून जातो. ज्या काही गोष्टी अडचणीच्या आहेत तिथे निश्चित स्वरूपात मागच्याही पंचवार्षिकला काम करताना काळे सर होते, काळे सर्कल होते, मॅडम आत्ता नेहमीप्रमाणे सहकार्याच्या भूमिकेत आहेत, त्यांच्याही माध्यमातून काम केलं. काळे सर्कलने सुद्धा आम्हाला अनेक रस्ते खुले करण्यासाठी मदत केली. म्हणजे प्रसंगी अंगावर घेऊन काम केलं. मॅडमच्याही बाबतीत मी निश्चित स्वरूपात तेच सांगतो की आता आपण आपला जो पानंद रस्ता करायचा आहे, मोजणीच्या अधिकाऱ्यांकडे मॅडमनी स्वतः कितीतरी वेळा चक्रा मारल्यात किंवा तहसीलदारांनी सांगून सुद्धा मला वाटतं आता तारीख मिळाली आपल्याला, हां, का जे नारायणगावसाठी एक वेगळा मार्ग आपल्या सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. जो आपला पेशवेकालीन पाठ आहे त्याच्यावर आपल्याला निधी पडलेला आहे. खासदार साहेबांनी आपल्याला तो निधी दिलेला आहे. फक्त आता मोजणीच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना फक्त आम्हाला दाखवून द्यायचं की ही आपली हद्द आहे. पण मला वाटतं त्यालासुद्धा आपल्याला 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ गेला. म्हणजे हा सगळा प्रकार जर तो रस्ता झाला तर आत्ता जी रस्त्याचं काम चाललं आहे नारायणगावमध्ये, जी अडचण आत्ता सगळ्या लोकांना होती ती होणार नाही. कारण एक पॅरलल यंत्रणा हायवेपासून ओझर फाट्यापर्यंत आणि ह्या जुन्या हायवेपासून नवीन हायवेपर्यंत एक पॅरलल यंत्रणा आपल्याला उभी करता येणार रस्त्यांची. आणि रस्ते ही काळाची गरज आहे. मग खरं तर इथं अनेक गावचे पोलीस पाटील आहेत, ते सुद्धा माझीपेक्षा वेगळी भूमिका मांडणार नाही. कारण रस्त्यांचं सगळ्यांनाच अडचणी आहे, सगळ्यांकडेच वाद आहेत, सगळीकडंच तोंडावरचे शेतकरी म्हणतात रस्ता करू नका, बाकी सगळ्यांना रस्ता करण्याची गरज असते. आणि मला वाटतं ह्या गोष्टीसाठी साहेब थोडंसं पॉझिटिव्हली, थोडंसं ॲग्रेसिव्हली काम केलं तर सर्वसामान्य लोकांच्या अनेक समस्यांचं निराकरण करता आपल्या खरं तर अधिकाराच्या माध्यमातून होणार आहे. आम्ही सगळी मंडळी बरोबर आहोतच, कारण आम्हाला म्हणजे आम्हाला आवड आहे की लोकांचे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजे. खरं तर काही गोष्टी आपण कागदावर न घेता सुद्धा तुम्ही फक्त नुसत्या अधिकारवाणींनी सांगितल्या तरीसुद्धा त्या होतात. आणि तुम्ही आणि ग्रामपंचायत प्रशासन एकत्र काम केलं तर मला वाटत नाही कोणत्याच गोष्टीला अडचण आपल्याला येऊ शकते. या रस्त्यांच्या बाबतीत मी पुन्हा एकदा आपल्याला तीच विनंती करतो की रस्त्यांच्या संदर्भात मात्र आपल्याला थोडंसं ॲग्रेसिव्हली काम केलं पाहिजे. खरं शासनाने आपल्याला एवढे निर्णय दिले, एवढे अधिकार दिलेत, खाली कमिट्या बनवल्यात, समित्या बनवल्यात, त्या सगळ्यांचा वापर करून आपल्याला जे शक्य होईल ते आपल्याला करता आलं पाहिजे की जेणेकरून जास्तीचा वेळ, जास्तीचं काम हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. मी खरं तर आजच्या अभियानाच्या उद्घाटन झालं असं जाहीर करत असताना मला वाटतं नायब तहसीलदार साहेब थोडेसे मार्गदर्शन आपल्याला करतील. मी नायब तहसीलदार केदारी. आज छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत जो नारायणगावमध्ये जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये जे आपल्याला विविध प्रकारचे जे काम करायचे आहेत त्याबद्दल माननीय मंडलाधिकारी श्री गर्जे मॅडम यांनी खूप सविस्तर अगदी सांगितलेलं आहे. तसंच मी सांगू इच्छितो की जिथे जिवंत सातबारा, रस्ते, पाणंद रस्ते, रेशन कार्ड, जे नावं कमी करणे, नावं वाढवणे, या बाबतीतली ही कामं आज आपल्या इथं आपल्या ह्या शिबिराच्या ह्याच्यातनं आपल्याला पूर्ण करायची आहेत. तरी याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. बस एवढं सांगूनच माझं मी 2 शब्द संपवतो. थँक्यू. आणि जसं सरपंच साहेबांनी सांगितले की रस्त्याच्या बाबतीत सरपंच साहेब नक्कीच मी लक्ष घालीन. मी तुम्हाला शब्द देतो, मी उद्या जाऊन तुमचं जे प्रकरण आहे ते पाहतो रस्त्याचं आणि नक्कीच लक्ष घालून आपण तातडीने तो रस्ता तयार करूया. काही अडचण नाही. थँक्यू.